नमस्ते. विद्युत गुरुकुलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण आता करतोय, जो की छान माहिती देऊन जाणार. आम्हाला वाटलं की या गोष्टी आपल्या बरोबर शेअर कराव्यात. म्हणजे काय पद्धतीचा प्रॉब्लेम असू शकतोय हे एक उदाहरण आहे. आता जरासं क्लोज घ्या. आमच्याकडे काजू फॅक्टरीच्या या ज्या मोटर्स आलेल्या आहेत 4, याचं रिवाइडिंग करण्यासाठी या आलेल्या आहेत. तर त्यापैकी 3 मोटर्स जळलेले आहेत आणि एक त्यांनी सांगितले की 4 पण जळलेले आहेत, पण एक यांची चांगली मोटर आहे. ती आम्ही तशीच वॉर्निश केली, सर्व्हिस केली, बाजूला ठेवली. त्यापैकी इकडे घ्या क्लोज, या 2 मोटर्स ज्या आहेत ह्या आम्ही वाइंडिंग केलेल्या आहेत. त्यापैकी आपला आता बॅच 1 तारखेला संपलेली आहे, तरी देखील आमच्या 1-2 विद्यार्थी जे आहेत त्यांनी खास वाइंडिंग त्यांना बघायचं आहे, म्हणून त्याने आता एक मोटर त्यांनी स्वतः एका विद्यार्थ्याने केली, जो की हसन आहे. त्याच्याचकडे आता कॅमेरा आहे. आणि दुसरी ही मोटर आहे ती अनेक विद्यार्थी आहेत, तो आता हजर नाही आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनीच ह्या दोन्ही मोटर रिवाइडिंग केलेल्या आहेत. आता झालं काय, तुमच्याबरोबर बोलण्याचा हा विषय असा आहे की आता ही आमची टेस्टिंग चालू होती आणि टेस्टिंग दरम्यान आम्हाला काही गोष्टी आढळल्यात, त्या तुमच्याबरोबर आता आपण शेअर करतोय. तर ही आहे अर्धा HP 4 पोल मोटर 1440 RPM ची. याचा जो करंट आहे तो कंपनीचा जो लोड करंट आहे तो 2.8 आहे. आता आपण टेस्ट घ्यायला लागलो होतो आणि हे कंपनीचे कॅपॅसिटर आहेत, तर हे वीक पण आम्हाला दाखवायला नाहीत, म्हणून आम्ही जोडल्यानंतर आपण जरा करंट चेक करूया. जर स्टार्ट घ्या. करंट बघा 0.44, म्हणजे अर्धा एम्पियर पर्यंत करंट आहे. आता बघितल्यावर असं वाटतं की छान मोटरी ओके, म्हणजे छान करंट घ्यायला लागलेत. पण तुम्हाला मी यासाठी हा व्हिडिओ करतोय, नेमकं करंट कमी घेणं हा पण एक धोक्याची घंटा आम्हाला वाटली. म्हणजे काय, तर आता वाटणार की बाबा ओके मोटरी झाल्यात, पण आपण थोडं आम्ही पुढे गेलो, दोन्ही पण कॅपॅसिटर आपण चेक केले आणि जोडले. म्हणजे आपण ज्या पद्धतीने टेस्ट घेतोय की बाबा याला सप्लाय देऊन जो स्पार्क काढतोय आणि आपण टेस्ट घेतोय, त्या पद्धतीने घेतली. आम्हाला छान वाटलं, आम्ही जोडली. आता मोटर देखील चालू आहे आणि करंट घ्यायला लागले 0.44, म्हणजे अर्धा एम्पियरच्या देखील खाली त्याचा करंट आहे. मोटर बघा चालू आहे, तरी देखील. तर मित्रांनो, आता मोटर स्टार्ट आहे, करंट आहे 0.43, म्हणजे अर्धा एम्पियर पर्यंत करंट आहे. आम्हाला शंका आली की बाबा करंट एवढा कमी नको पाहिजे. बरं, दोन्हीही ते जे कंपनीचे कॅपॅसिटर होते दोन्ही लावून बघितलं, करंट त्याच आसपास जायला लागला. तरी पण आम्हाला शंका आली की एवढा कमी करंट नको आहे, म्हणून आम्ही पुढे गेलो. तर आम्ही काय केलं, या कॅपॅसिटरची टेस्ट, आता माझ्याकडे जो कॅपॅसिटर होता तो लावून बघितला आम्ही. आता जसं बंद करा. आता आम्हाला या कॅपॅसिटरची शंका थोडीशी मनात घेऊन आपण पुढचं टेस्टिंग घेतलं. आमच्याकडचा हा 12.5 MFDचा कॅपॅसिटर इथं जोडलेला आहे. फक्त पॉज केला व्हिडिओ, कारण वेळ जाणार म्हणून, आणि आमच्याकडचा जोडला. हे कंपनीचे जे होते ते बाजूला केले. आता स्टार्ट करा आणि करंट चेक करा. मोटर स्टार्ट झालेली आहे. आता करंट बघा 1.67. आता आम्हाला हा ओके वाटतोय. आता आपण काय करणार आहोत, तुमच्या बरोबर बघणार की ह्याचं टेस्टिंग काय येतंय. मोटर ऑफ करा. आता आपण काय करणार, हे दोन्ही टेस्ट मशीनच्या साहाय्याने टेस्ट करणार. म्हणजे जे आपण रेग्युलर पद्धत घेतोय, म्हणजे सप्लाय 230 व्होल्ट देतोय, स्पार्क बघतोय, ती म्हणजे करेक्शन त्यात राहत नाही. म्हणून एक आपण काय करतोय, मीटरचं टेस्टिंग घेतोय आणि बघणार हे तिन्ही पण टेस्ट कॅपॅसिटर काय आपल्याला व्हॅल्युएशन दाखवतात ते बघूया. पहिल्यांदा या मीटरवर टेस्ट घेण्याआधी हा जो कॅपॅसिटर आहे तो डिस्चार्ज करणं आवश्यक आहे. आपण डिस्चार्ज केला आणि याचं रिडिंग घेतोय आपण. हे बघा
3 MFDचं याचं जे काय रिडिंग आलेलं आहे 3 MFD आलेलं आहे. आता दुसरं घेतोय आपण, दुसरा कंपनीचाच कॅपॅसिटर, तो देखील 3.5 आलेला आहे. आता तिसरा जो आहे ज्याच्यावर 1.67 असं रिडिंग आपल्याला अँपिअरचं मिळालं, तो कॅपॅसिटर आपण घेतोय, मशीनवर चेक करतोय. आता बघा 12.7677 असं दाखवलं इथं रिडिंग. आता बघा 12.50 म्हणजे हे जे रिडिंग दाखवा लागलंय हा या कॅपॅसिटरचं हे ओके आहे. म्हणजे हा कॅपॅसिटर जोडल्यानंतर मोटरचं जे अँपिअर आहे अनलोड 12.5 हा पण आहे, हा पण 12.5 आहे आणि हा देखील 12.5च आहे. पण याचा स्पार्क देखील छान येतोय, एकदम वीक दाखवत नाही. पण मीटरवर हे फक्त 3 MFD दाखवा लागलेत, हा 12.5चा करेक्ट दाखवा लागलाय आणि अँपिअर मध्ये फरक आला 1.67. आता याची टेस्टिंग जी झालेली आहे ती ओके झालेली आहे. मला सांगण्याचा उद्देश एवढाच, जर आपण या गोष्टी बारकाईनं नाही बघितल्या आणि जर मोटर ही त्या फॅक्टरीत गेली, तुम्हाला वाटलं आता करंट कमी आहे, छान आहे, पण पुढे जाऊन ज्या वेळेला याच्यावर लोड पडणार त्यावेळेला हे कॅपॅसिटर वीक असल्या कारणानं आणि ही मोटर परमनंट कॅपॅसिटर मोटर असल्या कारणानं जळलेली आहेत. मग आम्ही इथपर्यंत का पोचलो, तर एकाच पद्धतीच्या 4 मोटर आमच्याकडे आल्या. मग आम्ही विचार केला की हे असं का झालं असावं, आणि त्यावेळेला आम्हाला आढळलं की या कॅपॅसिटर वीक झालेले आहेत. म्हणजे मोटर जळण्यापाठीमागे हे प्रमुख कारण असू शकते. आणि जर आम्ही करंट कमी आहे, ओके आहे, समाधानी आहे या करंटवर, म्हणून आम्ही जर आहे याच कॅपॅसिटरवर प्रॉपर मशीन न वापरता जर आम्ही कॅपॅसिटर हाच वापरून मोटर जर दिल्या असत्या तर परत या मोटरी जळाल्या असत्यात. म्हणून महत्वाचा व्हिडिओ वाटला आणि तुमच्याबरोबर आम्ही शेअर केला. ओके, थँक्यू, धन्यवाद.